महिना महिना श्रावणे काही पागल लोकांना महिना महिना उपवास. ही मनोरुग्ण लोक आहेत, ही डोक्यातून गेलेली लोक आहेत. यांनी ओवीच वाचली नाही. तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्मा ते यशावे. ववी उचकायचा संबंधच नाही ना. त्याचं उत्तर ऐका. देव बायका पोरं सोडून बोंबलत येणाऱ्याला भेटला नाही. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. हे जाऊ दे, हे काय नाही. हे संसार करणं हा पराक्रम नाही आहे. संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, धाबा टाकणं, पंप टाकणं हा काही इतिहास नाही. का त्याचं कौतुक करायचं काही काम नाही. माळ घालणं हा पराक्रम. मुखात भजन, संसार करणं काय पराक्रम. मुलगा होणं काही इतिहास आहे का? बायको करणं काही क्रांती आहे का? तुम्ही मिरवणूक काढायची, तो बायको केली बाबा. मुलगा झाला मला, अख्ख्या पाहुण्यांना फोन, हॅलो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? तुझी गिरणीत बुकाश नोंद करायची का? काही का अजून कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं का? तो काही एखादा गडबीड काबीज केला का? नालाय का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. पण पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. 3 वाक्य ऐका पुढे चला. लिंबाच्या झाडाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. परत नीट ऐका. लिंबाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. संसारातली सगळ्या गोष्टी दुःखाच्याच आहेत आणि परमार्थातल्या सगळ्या गोष्टी सुखाच्याच आहेत. आता पुन्हा ऐका. साखर शब्द कागदावर लिहा आणि कागद चाटा. साखर शब्द कागदावर लिहा आणि कागद चाटा. गोडी नाही मिळणार. परमार्थ हा तुम्हाला पटणार नाही. महारक्तात असावा लागतो. वा. एक कोणी उठायचं माळ घालायचं, कोणी उठायचं लावायचा. बापाशी पेन नाही. आता एक काय झालंय, खरेची मिली आई, मी झालोय वाल्या कुळी. आयुष्यभर माझे लोकांच्या शिव्या खाण्यातच गेले आणि माझा गुन्हा एकच, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोल. काय काय आलं, खरंच बोल आणि खरं चालत नाही. परत मागं नेतून पुढे आणतो. ओवी क्लिअर करून घ्या. देव देवळात नाही, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. आता आपण देवाजवळ आलोय. आपण सगळेजण देवाचं लेकरू नाही, आपण देवाचा अंश आहे. पटलं आपल्याला? पटलं. आता आपण देवाचा अंश आहे, पण आपण देव का नाही त्याचं उत्तर थोडं किचकट आहे. उत्तराला सुरुवात करतो आणि पुढे नेतो. उत्तर असं आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नाव नाही. मान्य? अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये त्यापाशी. आता साखळी लावून घ्या. तुम्हाला आणि मला जन्माला आलो तेव्हा नाव नाही. फायनल झालं? फायनल झालं? फायनल झालं. आपण देवाचा अंश आहे. फायनल झालं. देव आपल्या हृदयात आहे. फायनल झालं. पांडुरंग आपला गेला बॉम्बाला. पांडुरंग आपला बाप आहे. रुक्मिणी आपली आई आहे. आपण तिचं लेकरू आहे. हे बाकीचं हे बायका पोरं मित्र मित्र ही सगळी भामटेची टोळी. याच्यात काही कोण कोण प्रेम करायला वेळ नाही, कोणाला वेळही नाही. काही लोक म्हणते आम्हाला लोक मानितात. तुझ्या मेंदूत पाणी झालं. लोक बापाला मानिन, तुला काल मानते? लोकांना काय घेणं? 3 वाक्य सांगतो, मरेपर्यंत पाठ करा. इंदुरीकडचे वाक्य आहेत. तुम्ही गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही गरीब आहात तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. वाट लावा इस्टेटीची, तुम्हाला शत्रू नाही. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढा खचाखच दारू प्या, शत्रू नाही. जुगार माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. अख्खी जमीन विका, शत्रू नाही. गुंता घ्या, शत्रू गावठी भाषेत सांगा हलकटाला शत्रू नसतात.
दारू दळण विकून दारू पिणारी लोक आहेत. दळण विकून. दळायला गेला दळणच विकलं. बायको पिठलं करून बसली, आलाच नाही. तरी त्याला लोक म्हणतात काल तुम्ही गावात दिसले नाही. इतकं मार्केट आहे त्याला. आता परत ऐका, तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही, या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही चांगले वागा तर शत्रू आहे. दुसरं वाक्य ऐका, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. एक घरातले, दोन भावकीतले, तीन गावातले, चार पाहुणे रावळे. आणि तिसरं वाक्य, जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. कधी ध्यानात ठेवायचं, त्याला 13वा अध्याय सांगतोय, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण निर्वी जगा माझी. जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. जन्माला आलेल्या शिवाला जी चिटकली, इथं झालं बरं का आपण सुरुवात, त्या जीवाला नाव नाहीये पण त्याला आपण चिटकली, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही. तुमचं काय मत आहे बोला? तुम्ही काहीच बोला ना. हे बाकी मित्र सगळे लबाड. पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, बाकीची टोळी भामटी. तुमचं काय मत आहे? आता पुढे सांग का झोंबल तुम्हाला. आपल्या पोऱ्याचा आपला सुद्धा काही संबंध नाही. काय संबंध? त्याचा भांग वेगळा, आपला भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, आपलं राहणं वेगळं, त्याचं हसणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं क्रियामान वेगळं, त्याचं येणं वेगळं, त्याचं जाणं वेगळं. काय संबंध आहे आपल्या मुलाचा ना आपला? काय आपल्या बायकोचा ना आपला संबंध आहे? काय आपल्या पोराचा ना आपला संबंध आहे? फक्त गुंतलोय आपण त्या म्हातारीचं नाव माया आणि तिनं हा तमाशा केलाय. आणि आई सगळे कशामुळे गेलं बोंबाला? मायेमुळे. कोणत्या बाईने नवऱ्यासाठी उडी टाकली? कोणत्या प्रियसीनं प्रियकरासाठी फाशी घेतली? कोणत्या मित्रानं पोराला पाण्यात बुडून वाचवलंय? कोणाला वेळ आहे? काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची, फुकाट. कोणाला वेळ आहे? वेळ कोण नाही. कोणाला वेळ आहे? वेळ नाही, काय नाही. त्याचं उत्तर आहे का? उत्तराचा करंट लागलाय तुम्हाला. हा सगळा तमाशा फक्त त्या म्हातारीचा आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बास फिट बसलं की आता लागला करंट तुम्हाला. माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोणी कोणाचा बाप नाही, भाऊ नाही, कोणाचा मानायचं काही काम नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, ज्ञानेश्वर महाराज आपला आई आणि तुकाराम महाराज आपला बाप. आता पुढे वाक्य झोंबल तुम्हाला. संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. एवढा येड्याचा बाजार झालाय. मी पडतो फुटक्या तोंडाचा आणि मग माझे होत्या घोटाळे. मग मी आहेत लफडे निस्तरायला, जाय कोर्टात आणि ये घरी. नाही तर तुम्हाला सांगतो खुशाल महाराज एक वाक्य सांगतो, तळतळीनं बोलू नये. संतांइतकं ह्या जगात श्रीमंत कोणी झालाच नाही. अरे झालाय नाही, होणारही नाही. आमची महाराज मंडळी डायरेक्ट मध्ये तुकारामाला खायला नव्हतं. तुकाराम महाराज राजे नव्हते, त्रैलोक्याचे राजे होते. आणि तुकाराम महाराजांची श्रीमंती तुम्हाला एका वाक्यात सांगा. अरे एका पंडिताला त्यांना ब्रह्म म्हणावं याच्यापेक्षा काय असावं? एका विद्वान पंडितानं एका वारकऱ्याला ब्रह्म म्हणावं आणि आपण तुकारामाला गरीब म्हणावं. तुमच्या डोक्यात घुसत आहे का? आजपासून संतांना गरिबी हा शब्द कधी लावायचा नाही. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. अरे ज्ञानोबा राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत, पण निवृत्तीनाथ विश्वगुरु आहे. तुकाराम महाराज जगद्गुरु आहे, पण निवृत्तीनाथ
आमची मंडळी तर डायरेक्ट येडेवाणी म्हणते त्या सुदाम्याने इतका खेळ